न ठेवती तर वरडलीच की सासू, पारे अगं पारे, ती गुलाबाचं झाड लोट कोण करायचा? तुझा बाळ येऊन करायचा वय? आत्ता ग बया, इथं माझ्या बाळाला आणायची काय गरज नसते म्या, तरी म्या गप बसतो. माझी नणंद शाळेला जाते तर काय, तिची इणी करा, तिची फणी करा, तिला शाळेला धाडा, जळली मेलती शाळा, हे म्या मनातच बोललं बरं का. तर आलेच की ते म्हणतात कसे, वहिनी ओ वहिनी, भाकर तुकडा झाला का नाही, कामाला जायला उशीर होतोय. आहा, जरा मोठा राव जातो भाव खायला कामाला, दुसरंच राखते की दिसभर, हे बी म्या मनातच बोललं बघा. तर आलीच की कारभार शेतावर, कसे, पारे अगं पारे, पाय लई दुखतात, जरा तेल लावून चोपून देतेस काय? आत्ता ग बया, इथं दिसला म्या काम करायचं आणि पाय तुमचं दुखतात होय म्हणतात कसे, तसं नाही ग पारे, शात लई लांबा, येऊन जाऊनच पाय लई दुखतात बघ. तुझ्या बाला सांगी फटफटी घेऊन द्यायला, तसं बी तुझ्या बानं काय दिलंय, येऊन जाऊन 20,000 म्हणता, त्यानं माझा आयबा काढला. आता जाते माहेर आणि काढते ती फटफटी फुरकट. तुमच्या पण शहराचं काय खरं नाही, गेलते असंच पाहुण्यांकडं, तवा आजी तर वाजी राहिली लगेच काकू तरा मला बघितली आणि पडली माझ्या गळ्यात, लागली ढसाढसा रडायला. पारे अगं पारे, तुळशीचा नवरा गेला ग तिला सोडून, आता दुसरा कोण यायचा कुणाच ठाऊक. माझं डोकं तर चक्रावून गेलं. जवातीच्या जवातीच्या हातात मी बटनाचं डिगुरं बघितलं, तेव्हा आलं माझ्या ध्यानात, ही बया बसली होती त्या मालिकेत तोंड खुपसून. तर काय, कुठं चाललाय आपला देश, पुढे कसा जाणार याचा विचार नाही. आपली रेख कुठं जाते, ती शाळेला जाते, ती कॉलेजात जाते, ती कुठं जाते, ती कशी जाते, ती परतून कशी येणार याचा विचार नाही. या देवयानीचं कसं व्हायचं, आज आणखीला बाळ झालं का नाही, आज होम मिनिस्टर मधली भाऊजी कोणत्या रंगाची साडी आणतील याचं भारी टेन्शन आहे. तुम्हाला एक सांगायचं नाही, आमच्या काकूच्या शेजारी एक बाई यायची, ती रोज नेटनेटकी साडी घालायची, नट्टापट्टा करायची, लाल पालिश करायची, जायची बघलत पसत लुटू लुटू लुटू. तिला एक कांदलं बाळगं होतं, ती त्या कांदूला बाळाला पाळण्याघरात सोडून जायची. मला भारीच रागे, मी एकदा विचारलं, काय गणत मग रे, जातीच कांदूला बाळाला सोडून तीच तिन्ही सांगायलावर. खरं काय ते वेगळं होतं, ते बी मला कळालं. चटकन माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. तिलाही होती त्या लेकराची आस, इसरली नव्हती ती आईपण, तिलाही होती त्या लेकराची आस, इसरली नव्हती ती आईपण. ती माय मला म्हणाली, घराच्या 4 भिंतीपैकी एक भिंत आहे, ती आणि तीच भिंत जगण्यासाठी लढते. ती माय मला म्हणाली, अगं अमृताचं पाजर फुटतो, लगेच घराकडे जावं, त्या तांदूला बाळाला उचलून जीवाशी घट्ट कवटाळावं, त्याला मनसोक्त पाहावं आणि त्याच्या बोबड्या बोलानं माझं अंतकरण भरून यावं. पण आड येते ही कर्तव्याची बेडी, तिला काही तिला झुकाडून टाकता येत नाही आणि आयुष्याची तडफड काही तिला संपत नाही, माझं मन सतत माझ्या बाळासाठी रडतं, तरी पण म्हणते माझं कर्तव्यच मोठं, माझं काळीच तीळ तुटतं. खरंच माझं मन माझ्या बाळासाठी रडतं, तरी पण म्हणते माझं कर्तव्यच मोठं. माझ्या लेकरापायी माझं पण किती पण झुकतं, पण माझा राया एकलाच आहे, त्यालाही माझ्या आधाराची गरज आहे. आणि हा संसाराचा गाडा आपण दोघांनी मिळून लढायचा आहे, पण का कशाला एवढं रडतं? अगं मैत्रिणी शिक्षण होऊन कशाला रडतीस? बघ मी रडती का, आता येईलच माझी सासू, मी जाते बाई बेगी, पण तू इथं ज्ञानेश्वराची नुकताई, कानपत्र बहिणाबाई, ललिता बापर, आनंद गोपाळ अशा या भारत देशात तुझा जन्म झालाय. गर्व बाळग तुझ्या बाईपणाचा. उठू नको मातू नको, घेतला वस्तू टाकू नको, उठू नको मातू नको, घेतला वस्तू टाकू नको, आणि ही कर्तृत्वाची भूत सोडू नको,